या ठिकाणी केलं जाणार आहे. मी आदरणीय दशरथ दादा म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते, सतीश दादा पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन या स्पर्धेमध्ये करायचं आहे आणि या कार्यक्रमाची मात्र सुरुवात करायची आहे. या स्पर्धेच्या मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आदरणीय मोतीलाल दादा कोळी साहेबांना आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये मात्र चांगलं कार्य करत असताना पर्व 8 मध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचलेली आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन आपण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती आणि त्या गणरायाच्या प्रतिमेचं पूजन या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी आपण या ठिकाणी मात्र करतोय. तो मातेचे आत्मरूप तू ईश्वराचे पूर्ण रूप तो मातेचे आत्मरूप तू ईश्वराचे पूर्ण रूप कार्य आरंभी तुझी अर्चना गणराया स्वीकार वंदना कार्य आरंभी तुझी अर्चना आणि गणराया स्वीकार वंदना असं म्हणत गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलंय. तदनंतर आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला देखील पुष्पांशी माला या ठिकाणी अर्पित केली जाते. दीप प्रज्वलन या ठिकाणी मात्र केलं जात आहे आणि या आई प्रीमियर लीग 2026 पर्व 8 ची या ठिकाणाहून मात्र आपण सुरुवात करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात होताना आपण पाहतोय. कला परंपरा संस्कृतीचा वारसा लाभलेला आपला भारत देश आणि त्यातील अतिशय पवित्र असं आपलं हे महाराष्ट्र राज्य आणि त्या कला परंपरा संस्कृतीला जपत असताना मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचं हे दमदार आयोजन पूर्ण केलं गेलेलं आहे. पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. अगदी काही क्षणांमध्ये खेळाला देखील या स्पर्धेमध्ये मात्र आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. एकंदरीत 8 संघांमध्ये आई प्रीमियर लीग 2026 पर्व 8 चा हा रणसंग्राम या क्रीडांगणावरती आपण सगळे अनुभवणार आहोत. 1 डे फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी मात्र खेळवली जाणार आहे आणि या श्रीफळ या ठिकाणी वाढवलं जात आहे. बाप्पाच्या प्रतिमेसमोर श्रीफळ मात्र आपण वाढवणार आहोत आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर देखील श्रीफळ या ठिकाणी मात्र वाढवलं जाईल आणि या कार्यक्रमाची ही दमदार सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. या कार्यक्रमाची गोड अशी सुरुवात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मैदानाच्या दिशेने आणि खेळपट्टीच्या दिशेने जाणार आहोत. लाईनअप करून जे हाफ सर्कल आहे ना त्या सर्कल भोवती प्रत्येक टीमच्या खेळाडूने उभं राहायचं आहे. सगळे टीम्स ईगल सिक्युरिटी फोर्स SBSC टीम वंशिका इवान 11 चला सगळे लाईनअप मध्ये त्या तो 38चा सर्कल जो आहे ना तो 38चा सर्कल आपण लाईनअप मध्ये उभं राहून कव्हर करायचा आहे. श्री एक्सलन्स ही टीम या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी मात्र आपण सगळे अनुभवणार आहोत. म्हात्रेस ही टीम देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सानिया डिस्ट्रीब्यूट ही टीम देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. आर्यन स्पोर्ट्सचे ओनर देखील आहेत आमचे दशरथ दादा म्हात्रे. त्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे. 38 सर्कलमध्ये उभं राहताना थोडं लांब लांब उभं राहा. संपूर्ण सर्कल कव्हर झाला पाहिजे. अगस्त्या 11 2025 चे मागच्या वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत. त्यानंतर आराध्य 11 ही टीम विजय कदम यांचा संघ आणि यावर्षी आम्ही जिंकू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आराध्य 11 चला सगळे खेळाडू आपण आता खेळपट्टीच्या दिशेने मात्र या ठिकाणाहून वाटचाल करतोय. त्या ठिकाणी सर्वप्रथम मैदानाचं आणि विकेटचं पूजन या ठिकाणी केलं जाईल. एखादा संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळतो तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतेही वादविवाद होऊ नये
एखादा खेळाडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळतो तेव्हा त्याला कोणतीही दुखापत होऊ नये. आणि खरं तर ज्या मैदानाने आपल्याला ओळख दिली, ज्या खेळपट्टीने आपल्याला ओळख दिली, त्या मैदानाचं आणि खेळपट्टीचं पूजन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मैदानाचं आणि विकेटचं पूजन आपण होताना पाहणार आहोत. ट्रॉफीचा अनावरण सोहळा देखील मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आज दशरथदादा म्हात्रे, सतीशदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत असताना खरं तर या ठिकाणी जसं मैदानाचं आणि विकेटचं पूजन संपन्न केलं जाईल त्याच्यानंतर सगळ्या 8 संघांचे कर्णधार, त्या 8 टीमचे 8 कॅप्टन्स ज्यांना विनंती असेल की आपण खेळपट्टीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. 8 कॅप्टन, 8 कॅप्टन्स ऑफ 8 टीम यांना विनंती आहे की आपण विकेट्सच्या इथे आता एकत्रित व्हावं. लॉट्स या ठिकाणी पाडले जाणार आहेत. कोणता संघ कोणत्या संघाच्या विरोधात खेळणार आहे ते लॉट्स मात्र या ठिकाणी पाडले जातील. या ट्रॉफीचा अनावरण सोहळा या ठिकाणी मात्र केला जाईल. खरं तर ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही खेळतो फक्त आई प्रीमियर लीगच्या या पर्वासाठी. आणि या पर्वाची माना सन्मानाची ट्रॉफी जिचा अनावरण सोहळा पाहायला मिळेल, मैदानाचं पूजन, विकेटचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. आणि या कार्यक्रमाची दमदार सुरुवात या ठिकाणी मात्र होताना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते. आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आई प्रीमियर लीग 2026 पर्व 8 दमदार सोहळा, क्रिकेटचा रणसंग्राम. आणि या क्रीडांगणावरती मात्र या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सगळे अनुभवणार आहोत. आकर्षक पारितोषिकांनी सजलेली नटलेली स्पर्धा आई प्रीमियर लीग 2026. मैदानाचं पूजन आपण केलेलं आहे, विकेटचं पूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यानंतर लॉट्स मात्र या ठिकाणी आता पाडले जातील. कारण 8 टीम्स आहेत, त्यांच्या 8 चिठ्ठ्या आम्ही या ठिकाणी बनवलेल्या आहेत. कोणता संघ कोणत्या संघाच्या विरोधात खेळेल याचा खुलासा या ठिकाणी मात्र आपण आता करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करीन की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ ड्रॉज उचलायचे आहेत. ट्रॉफीचा अनावरण सोहळा मात्र या ठिकाणी आपण करणार आहोत. आता ज्या ट्रॉफीसाठी 8 संघांमध्ये आई प्रीमियर लीगचा रणसंग्राम या ठिकाणी रंगला जाणार आहे, ती माना सन्मानाची ट्रॉफी या स्पर्धेची जिचा अनावरण सोहळा एकदा जोरदार टाळ्या या ट्रॉफीसाठी झाल्या पाहिजेत. अगदी 1,00,000-2 लाखाच्या स्पर्धेला लाजवेल एवढी आकर्षक ट्रॉफी आई प्रीमियर लीगची पाहायला या ठिकाणी मिळतीये. आणि या ट्रॉफीचा अनावरण सोहळा या ठिकाणी केलेला आहे. प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालेल आणि प्रत्येकाला हवी येईल असे ही जानदार शानदार ट्रॉफी या स्पर्धेची. आणि जिचा अनावरण सोहळा मात्र आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आणि तदनंतर या ठिकाणी या स्पर्धेचे आता लॉट्स पाडले जातील. मी मान्यवरांना विनंती करेन की एक एक चिठ्ठी आपण उचलायची आहे. कोणता संघ कोणत्या टीमच्या विरोधात खेळेल याचा खुलासा मात्र आपण या ठिकाणी करणार आहोत. टॉस या ठिकाणी केला जाईल जेव्हा लॉट्स पाडले जातील त्याच्यानंतर. आणि टॉस झाल्यानंतर राष्ट्रगीत पण आपण या ठिकाणी घेणार आणि त्याच्यानंतर या स्पर्धेची मात्र सुरुवात या ठिकाणी केली जाईल. लॉट्स या ठिकाणी आपण पाडले जात आहेत. मान्यवरांना विनंती की एक एक चिठ्ठी आपण उचलायची आहे. पहिली मॅच आई प्रीमियर लीग 2026 पर्व 8 ची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. चला कर्णधारांना चिठ्ठ्या उचलण्यासाठी आपण आमंत्रित करूया. 8 कॅप्टन्स पुढे यावं आणि एक एक करून आपण चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. चला ग्रुप्स या ठिकाणी पाडले जातील. ABCD असे 4 टीम्स एका ग्रुपमध्ये, म्हणजे ABCD या चिठ्ठ्या ज्यांच्या हातात आहेत ते एका ग्रुपमध्ये आणि त्यानंतर EFGH या चिठ्ठ्या ज्यांच्या हातामध्ये आहेत त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये. चला ए कोणाकडे 11 अगर 11 कडे ए आलेला आहे, बी आलेला आहे, SB-SC 11 कडे, सी आर्यन स्पोर्ट्स या टीम कडे आणि डी आलेला आहे तो म्हणजे श्री एक्सलन्स या टीम कडे. म्हणजे श्री एक्सलन्स, अगस्त्या 11, आर्यन स्पोर्ट्स आणि SB-SC हे सगळे एका ग्रुपमध्ये असतील. ई कोणाकडे आहे? चला ई
वंशिका अँड इवान 11 या टीमकडे आहे. एफ एफ या डिस्ट्रीब्युटर्स या टीमकडे आहे. जी आराध्य 11 या टीमकडे जी आलेला आहे. आणि एच मग अर्थातच एकच टीम राहिलेली आहे. ईगल्स एच आलेला आहे. म्हणजे हे सगळे टीम जे आहेत त्या बी ग्रुपमध्ये असतील आणि या 4 टीम्स ए ग्रुपमध्ये. आणि पहिली मॅच असेल अगस्त्य 11 वर्सेस SBSC 11. चला बाकी कॅप्टन्स आपण लाईनअप मध्ये जा आणि 2 कॅप्टन्स फक्त मध्ये या. SBSC 11 आणि अगस्त्य 11 दोन्ही कॅप्टन खेळपट्टीच्या मधोमध यावं. आदरणीय सतीश दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी मात्र केला जाईल. 2 कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. जे काही नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले असतील तत्पूर्वी टॉस आदरणीय सतीश दादा पाटील यांच्या हस्ते आपण करून घेऊया. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीम्स त्या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत. SBSC टीमने टॉस जिंकलेला आहे. याच्यानंतर राष्ट्रगीतासाठी आपण उभं राहणार आहोत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी उभं राहा. जेवढे प्रेक्षक जेवढे खेळाडू जेवढे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहा. ज्यांनी सन ग्लासेस वेअर केले असतील किंवा कॅप वेअर केले असतील त्यांना विनंती आहे की त्या कॅप आणि सन ग्लासेस आपण रिमूव्ह करायचे आहेत राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ. आणि जशा मी सूचना देईन DJ ऑपरेटर यांना विनंती आहे की माझ्या सूचनेनुसार आपण राष्ट्रगीत या ठिकाणी ऑन करायचं आहे. सर्वप्रथम एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत भाग्य विशेष मागे गाये तव जय गाता. जन तव जय गाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. त्यानंतर सगळ्यांनी तसंच थांबा. खरं तर एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वाहणार आहोत. आपल्यातीलच एक खेळाडू कल्पेश फडतरे हे आज आपल्यामध्ये नाही आहेत. परंतु आपण नेहमी म्हणतो की माणूस जरी गेला असला तरी स्मृती सुगंध देत राहील. आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती कल्पेश दादा फलतडे यांची आठवण मात्र आपल्या सगळ्यांना येत राहील. आणि ते कैलासवासी कल्पेश फडतरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण अर्पण करणार आहोत. प्रीमियर लीगचा फॉर्म त्यांनी भरला होता परंतु खरं तर काळ आणि वेळ हे कधी कोणावरती येईल सांगता येत नाही. परंतु सगळ्यांनी 2 मिनिटांचं मौन या ठिकाणी धारण करायचं आणि कल्पेश फडतरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहणार आहोत. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. आदरणीय अरुण शेठ म्हसकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण करूया. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण आता व्यासपीठावरच्या दिशेने यावं. सगळ्यांचा सन्मान पाहुण्यांना विनंती आहे की आपल्या खेळातून सुरुवात करायची आहे. यस, बॅट आणि बॉल द्यायचे आहेत पाहुण्यांना द्या. एखादी टीम असेल त्यांनी बॅट वगैरे द्यायची इकडे पाहुण्यांना खेळण्यासाठी. दशरथ दादा म्हात्रे नगरसेवक दशरथ दादा म्हात्रे ज्यांनी राजकारणामध्ये बरेचसे टोलले लगावले पण क्रिकेटमध्ये आता कशी फटके येतील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. चला चला गोलंदाज या इकडे. सगळे हे खेळाचे जबरदस्त खेळाडू ज्यांनी एक काळ गाजवलेला आहे आलेले आहेत. अरुण शेठ मस्कर यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकते.
अरुण शेठ मस्कर साहेब, बोल घेतला तर भजी फ्री इकडे सांगतायत आमचे मोतीलाल कोळी साहेब. चला एखादा चेंडू वगैरे द्या, बॉल वगैरे द्या लगेच. विनायक दादा कोळी एखादा चेंडू वगैरे लगेच द्या. दशरथ दादा म्हात्रे, इकडे आमचे अरुण शेठ मस्कर साहेब आलेले आहेत. सगळे आमचे मान्यवर पाहुणे ज्यांच्या खेळीतून या स्पर्धेची मात्र सुरुवात या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. चला अरुण शेठ मस्कर साहेब, बॉल उडवला तर भजी फ्री आहेत. हो पहिलाच बॉल उडवलाय, कमालीचा फटका. दशरथ दादा म्हात्रे, मी म्हटलं होतं एकेकाळचे जबरदस्त खेळाडू ज्यांनी एक काळ गाजवलेला, आता राजकारणामध्ये त्यांची वाटचाल विद्यमान नगरसेवक पदी सुरू आहे आणि जबरदस्त फटकेबाजी करताना वाह क्या बात आहे. ऑफ साईडला म्हणजे उजव्या हाताचे फलंदाज ऑफ साईडला मारतात तेव्हा क्रिकेटचं सौंदर्य वाढतं. क्या बात आहे, दोन जबरदस्त फटके. SBSC काय निर्णय घेतलाय? टॉस जिंकलेला आहे. SBSC कॅप्टनला डिसिजन सांगा काय घेतलंय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी SBSC टीमने घेतलेला आहे. चला बाकी सगळे खेळाडू या मैदानाच्या बाहेर. जेवढे बाकी खेळाडू या मॅच मध्ये खेळणार नाहीयेत त्यांना विनंती आहे की आपण थोडं आता बाहेर यावं, कारण मॅचला आपण सुरुवात करतोय. पाहुण्यांची खेळी सतीश दादा पाटील यांची खेळी आपण पाहू शकाल. चला फिल्डिंग घेतलेली आहे. अगस्त्य 11 बॅटिंगसाठी रेडी राहा. टीम अगस्त्य 11 रेडी फॉर द बॅट. आणि मोतीराम कोळी साहेबांचं म्हणणं आहे की सगळ्या पाहुण्यांनी कृष्णा हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी जा, आणि कृष्णा हॉटेलमध्ये सगळा नाश्ता मोतीलाल कोळी साहेबांच्या माध्यमातून, असं दशरथ दादा म्हात्रे यांनी सांगितलेलं आहे. चला सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे की या, आपला यशोचित मान सन्मान केला जाईल.